नमस्कार. ओंकार उच्चारणाचा मेंदूवरती काय परिणाम होतो हे आपण भाग 1 मध्ये सविस्तृत पाहिलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष ह्याचे अप्लाइड युजेस म्हणजे कसं आपण आपलं आरोग्य, मग ते शारीरिक असेल, मानसिक असेल, भावनिक असेल, आध्यात्मिक असेल, अशा वेगवेगळ्या स्तरावरती कशा पद्धतीने ओंकार परिणाम करतो ही गोष्ट आपण सविस्तर समजून घेणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे मानसिक आजार. सर्व प्रकारच्या मानसिक आजारावरची ही एक अत्यंत आपण म्हणू की ज्याला रामबाण गोळी आहे असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही, इतका या ओंकाराचा उपयोग होतो. याच्यावरती संशोधन पण झालेलं आहे. आपण ते त्या पद्धतीने, त्या तन्मयतेने, त्या श्रद्धेने, तेवढा वेळ आपण जर याला खरंच वेळ दिला आणि तज्ज्ञांच्या मदतीने आपण हा ओंकार शिकून घेतला, त्या पद्धतीने करत गेलो तर आपलं मानसिक आरोग्य हे नक्की सुधारत जातं. आणि छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात, चिंता असेल, खिन्नता असेल, नैराश्य असेल, विनाकारणच मूड जाणे, विनाकारणच दुःखी होणे, आजकालचे जे प्रॉब्लेम झालेत विशेषतः शहरी भागामधले की सगळी सोबतता आहे, सगळ्या ऐश्वर्य आहे, सगळ्या गोष्टी आपल्या पायाशी लोळण घेत आहेत, परंतु तरीही माणसाने कुठं ना कुठं तरी त्याचं जे आनंदाचा जो ठेवा आहे तो गमावलेला आहे. आणि त्याला काही तसं कुठलं रिझन नाही आहे. एक प्रकारची व्हॉइड ज्याला म्हणतो किंवा पोकळी म्हणतो, लोनलीनेस हा वाढत चालल्यामुळे माणसांचं मानसिक आरोग्य हे बिघडत आहे. तर त्याच्यासाठी आपण ओंकार जर सुरुवात केला तर आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला सुटका मिळू शकते. आणि तसं जर पाहायला गेलं तर आजकालचे अनेक आजार म्हणजे अगदी मी म्हणेन की अगदी थायरॉईड असेल, डोकंदुखी असेल, ब्लड प्रेशर असेल, काही प्रमाणामध्ये कोलेस्ट्रॉल असेल, हायपर ॲसिडिटी असेल, कोलायटिस असेल, इरिटेबल बाउल सिंड्रोम असेल, पाठदुखी असेल, ही एक मोठी मारुतीच्या शेपटासारखी न संपणारी यादी आहे की या अनेक आजाराच्या मुळाशी जर आपण गेलं तर आपलं बिघडलेलं मन, बिघडलेली आपली मनस्थिती, आपली बिघडलेली विचार प्रक्रिया ही कारणीभूत असते. त्यामुळे जेव्हा आपण मूळ गड्ड्याला हात घालतो, एखाद्या गोष्टीची मुळापासून ट्रीटमेंट आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आपलं मन जर आपण व्यवस्थित ठेवलं तर हे सगळे पुढे जे होणारे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर जे असतात त्याला आपण अटकाव घालू शकतो. आणि त्यासाठी ओंकार, तसं बघायला गेलं तर ओंकार हा एक प्राणायामाचाच भाग आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्राणशक्तीवर आपण नियंत्रण प्राप्त करत असतो आणि यातून आपली मनस्थिती सुधारते आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती, इम्युनिटीवरती होत असतो आणि अनेक आजारांपासून आपल्याला सुटका मिळते. डोकंदुखी हा सुद्धा प्रॉब्लेम विशेषतः महिलांना, शाळेत जाणारी मुलं ज्यांना ताणतणाव खूप आहेत अशा लोकांना क्रॉनिक हेडेक, मायग्रेन यासारखे आजार खूप मोठ्या प्रमाणावरती होतात. गोळ्या घेणं, पेन किलर घेणं हे त्याच्यावरचं कायमचं सोल्युशन नक्की नसतं, परंतु नाईलाज असतो. ओंकाराने या भागातले ज्या मसलमधला जो टाईटनेस असतो तो कमी होतो. अनेक प्रकारचे चांगले नॅचरल पेन किलर जे असतात, एंडॉर्फिन ज्याला म्हणतात, आपल्या शरीरामध्ये निसर्गाने काही नॅचरल मेडिसिन्स अशी ठासून भरलेली आहेत. ही आपल्याला फक्त टॅप करता आली पाहिजेत की कुठलं टूल वापरलं म्हणजे आपली ही नैसर्गिक डिफेन्स सिस्टीम जी आहे, नॅचरल पेन किलर जे आहेत आपल्या शरीरामध्ये तयार होतील हे आपल्याला माहीत पाहिजे. तर त्यातला एक भाग आहे ते म्हणजे ओंकार प्राणायाम. याच्यामुळे चांगले एंडॉर्फिन तयार होतात आणि आपले पेन किलरची गरज कमी होते, वेदनांची तीव्रता कमी होते आणि हे दुखणं आपलं कायमचं जाऊ शकतं. ॲलर्जीज वेगवेगळ्या प्रकारच्या, विशेषतः स्किनच्या बाबतीतल्या असतील, श्वसनसंस्थेच्या बाबतीतल्या असतील, तर याला आपली इम्युनिटी चुकीच्या पद्धतीने देत असलेला जो रिस्पॉन्स असतो त्याच्यामुळे होणारे हे आजार असतात, याला ऑटोइम्युन डिसीज म्हणतात. तर हे सगळं कमी करण्यासाठी विशेषतः ओंकाराचा परिणाम हा पूर्ण आपली रेस्पायरेटरी सिस्टीम जी आहे, अप्पर आणि लोअर रेस्पायरेटरी सिस्टीम या सर्वांवरती त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळं ब्रॉन्को डायलेटेशन होतं, श्वासनलिका आपल्या रुंद होतात, आपली इम्युन सिस्टीम व्यवस्थित काम करायला लागते आणि त्यामुळे श्वास, दमा यासारखे विकार झपाट्याने ओंकाराच्या साधनेमुळे कमी यायला लागतात. पचन विकार, मगाशी पहिल्या भागामध्ये मी आपल्याला सांगितलं की कसा ओंकाराचा परिणाम हा डायफ्रॅमवरती, आपल्या पोटाच्या स्नायूंवरती पण होत असतो. वेगवेगळे जे काही आपले स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आहेत त्याला सप्लाय करणारी व्हेगस नर्व जे असते त्याच्यावरती प्रत्यक्ष प्राणायामाचा, ओंकाराचा परिणाम होत असतो. त्यामुळे पचन हे आपलं व्यवस्थित होतं. त्यामुळे विनाकारण ॲसिडिटी होणे, ब्लोटिंग, पोट फुगणं, गॅसेस होणं, कॉन्स्टिपेशन होणं किंवा विनाकारण वारंवार संडासला जायची सवय असते ज्याला इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणतात काही कारण नसताना, तर या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण ह्या ओंकाराने यायला लागतं.
असे अनेक विकार आहेत. रोगप्रतिकारशक्ती हीच मुळी तुमची याच्यामुळे सुधारायला लागते आणि त्यामुळं अनेक रोगांपासून आपल्याला संरक्षण मिळतं. विशेषतः जंतुजन्य जे इन्फेक्शन्स असतात, काही लोक विनाकारणच छोट्या छोट्या कारणांनी आजारी पडत असतात, तर ह्या गोष्टीसुद्धा या ओंकाराने कमी होतात. तर हे झाले शारीरिक, मानसिक, भावनिक अनेक फायदे. आध्यात्मिक जे फायदे आहेत त्याविषयी तर न बोललेलंच बरं, कारण हे फायदे आहेत हे अमर्याद फायदे आहेत. वास्तविक जर बघायला गेलं तर आपले जे साधू मुनी ऋषी होते या सगळ्यांनी मूळ या ओंकाराचं जे काही शोध नाही म्हणता येणार, परंतु ही गोष्ट आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये का आणली तर त्याचा मुख्य हेतू हा त्यांचा आध्यात्मिक फायदे हाच होता. परंतु काही साईड इफेक्ट जे असतात हे चांगले असतात. त्यामुळं जेव्हा आपण या मार्गावरती असतो त्या हेतूने आपण ओंकार साधना करत असतो तेव्हा हे शारीरिक मानसिक फायदे हे आपल्याला साईड इफेक्ट म्हणून आपल्या पदरामध्ये पडत असतात. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. बाय द वे, एक गोष्ट मला इथं जरूर सांगायची की ओंकाराचा तसं पाहायला गेलं तर कुठल्याही धर्माशी संबंध नाही. त्यामुळं इथं कुठलेही आढेवेढे न घेता अत्यंत मोकळ्या मनाने आपण ही गोष्ट जर समजावून घेतली, कारण ओंकार हा मी पहिल्या भागामध्ये सांगितलं की साधूंना ही गोष्ट लक्षात आली, ऋषीमुनींना आपल्या, की ज्यांना व्हिजनरी होते त्यांना एक वेगळी अलौकिक दृष्टी प्राप्त झाली होती. त्यांच्या लक्षात आलं की हा जो ध्वनी आहे हा अनाहत ध्वनी आहे, हा म्हणजे कुठेही कोणी निर्माण केलेला नाही आहे, हा विश्व उत्पत्तीपासून निर्माण झालेला ध्वनी. त्यामुळे याचा कुठल्याही धर्माशी काही संबंध नाही आहे. फक्त ह्याचा उल्लेख ज्या वेदांमध्ये येतो त्यामुळं आपल्याला वाटतं की हे फक्त हिंदू संस्कृतीशी संबंधित आहे. परंतु मला ही गोष्ट या निमित्ताने सांगायची की वेद म्हणजे ही सुद्धा गोष्ट जी आहे हा शब्दच मुळी विद धातूपासून तयार झालेला आहे. एखादी गोष्ट जाणणे समजणे म्हणजे वेद जाणून घेणे. तर शास्त्राची विज्ञानाची माहिती याचं संकलन हे वेदांमध्ये आपल्याला दिसून येतं. त्यामुळे त्यातच वर्णन केलेली ही जी ओंकार साधना आहे ही सर्व लोकांसाठी, सर्व जाती धर्मांसाठी अत्यंत उपलब्ध आहे आणि ती अत्यंत मोकळ्या मनाने आपण ती फॉलो करावी. आणि त्यामुळे कुठलंही बंधन न बाळगता मानव जातीच्या कल्याणासाठी निर्माण झालेली आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक असे असंख्य फायदे देणारी ही जी ओंकार साधना आहे याचा आपण अवलंब जरूर करावा आणि आपण कराल अशी अपेक्षा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांची ही अपेक्षा ठेवतो. आणि मला कॉमेंटमध्ये सुद्धा आपण काही दिवसांनी आपण जर हे साधना सुरू केली तर त्यामुळे आपल्या व्यक्तित्वात, आपल्या आजारांमध्ये, आपल्या मानसिकतेत काय बदल झाले हे ऐकून घ्यायला मला नक्की आवडेल. धन्यवाद.